नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. माडगुळकर यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे ते प्रेस करा. 3 पर्याय समोर येतील, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी साहित्य पंढरी या चॅनलवर कथा अपलोड केली की ताबडतोब त्या कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. ऐकूयात मित्रांनो, ग. माडगुळकर लिखित विलक्षण. कुमुद करमरकर या मुलीचे डोळे विलक्षण सुंदर होते. तिच्या त्या डोळ्यांसाठी जणू निसर्गाने तिच्या उरलेल्या शरीराचा घाट घडवला होता. ती रस्त्यानं चालायला लागली की बघणाऱ्यांचे डोळे भ्यायलेल्या पाखरांसारखे बिथरून जात. अशा पळत्या पाखरांचा पाठलाग करणं तिच्या डोळ्यांना कमीपणाचं वाटे. धीटपणानं अंग चोरून स्थिरावलेल्या एखाद्या जोडीवर मात्र तिची नजर ससाण्यासारखी झडप घाली. तिच्या नजरेने झपाटलेले ते डोळे अर्धमृत होऊन जात. त्यांची हालचालच थांबून जाई. कुमुदला स्वतःला तिच्या या डोळ्यांच्या सामर्थ्याची कल्पना होती का नाही कोणास ठाऊक. तिचं नाव ठाऊक नसणारे बघे मात्र तिचा उल्लेख विलक्षण डोळ्यांची मुलगी म्हणूनच करत होते. करंजीच्या झाडाला फळं लागतात, थेट त्या फळांसारखा तिच्या डोळ्यांचा आकार होता. भोयांच्या रेखीव वेली कानांकडे झेपावत होत्या. आळसटलेल्या पापण्यांचे केस लांबलचक होते. त्या केसांनी टोकाशी जाऊन बागदार वळण घेतलेलं होतं. दिसायला तिच्या पापण्या आळसट दिसत, पण जाग्या झाल्या की त्यांच्या जीवघेणी चपलता सळाळून येत असे. गोल गरगरीत काळ्या बुबुळांमागची पार्श्वभूमी किंचित निळसर दिसे. कसल्याही रंगरंगोटी वाचून तिच्या नेत्रकडा शोभिवंत दिसत. डोळ्यांच्या चारी कोपऱ्यातला आरुणी छिडकावा बघणाऱ्याला भारून टाकत असे. खाली बघून चालायची कुमुदला सवयच नव्हती. समोर बघून चालणं तिच्या परिपाठातलं. तिच्या चालीत एक प्रकारचा ताठा भरलेला होता. कुणीतरी आपल्यासाठी मुद्दाम तयार करून ठेवलेल्या रस्त्यावरनं आपण चालतो अशा दिमाखात ती चाले. करमरकरांची स्थिती फारशी संपन्न नव्हती. त्यामुळे वेशभूषेचे वेगवेगळे चोचले करणं कुमुदला परवडत नसे. एखादं फिक्क्या रंगाचं पातळ आणि त्याच रंगाची पोटीमा चोळी असा तिचा वेश. दागदागिन्यांचा शौक तर तिला मुळीच नव्हता. तिच्या कानात कर्णफुलं नसत की मनगटात एखादी बांगडीसुद्धा नसे. आणि नेमकं त्याच कारणामुळे ती अतिशय सुंदर दिसत असे. वेदकालातल्या एखाद्या ऋषिकन्येसारखी मनोहारिणी दिसे. वयाची 15 वर्ष पुरी होतात न होताच तो तिच्या शरीरानं पुरती वाढ घेतली. माध्यमिक शाळेत शिकत असताना महाविद्यालयातली मुलं तिचा पाठलाग करायला लागली. तरुण मुलांसारखेच प्रौढ पुरुषसुद्धा वळून वळून तिच्याकडे बघायला लागले. म्हाताऱ्या करमरकर मास्तरांना तिच्याविषयी चिंता वाटायला लागली. करमरकर मास्तर एकटेच होते. कुमुद 8 वर्षाची असताना त्यांची पत्नी निवर्तली होती. गेली 6-7 वर्ष घरचा कारभार कुमुदच बघत होती. मास्तर पेन्शनीत निघाले होते. कुमुदच्या आधीची त्यांची सगळी अपत्य काळानं अकाली ओढून नेली होती. कुमुदला उजवणं एवढं एकच कर्तव्य त्यांना उरलेलं होतं. त्यांच्या आयुष्याचा ग्रंथ आकाराला आलेला होता. सदाशिव पेठेत उभ्या असलेल्या आपल्या म्हाताऱ्या वाड्यात तो म्हातारा शाळा मास्तर आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस व्यतीत करत होता. करमरकर मास्तर हे नात्यानं माझे चुलते. एका सकाळी झुकत्या वागत्या गतीनं ते माझ्याकडे आले. यायला नको होते अशा वेळी आले. त्या सकाळी माझी मनस्थिती पूर्ण विस्कटलेली होती. मी संतापलेलो होतो. माझ्या धाकट्या भावाने एक अजब उद्योग करून ठेवला होता आणि त्यामुळे माझं मनस्वास्थ्य फार नाहीसं झालेलं होतं. त्यांनी आपल्या महाविद्यालयात काय दिवे पाजळले होते कोणालाच ठाऊक, पण प्राचार्यांनी त्याला महाविद्यालयातनं काढून टाकलं होतं. त्यांनी काय केलं होतं याची पूर्ण चौकशी करणंही मला सुचत नव्हतं. तो काही सांगू बघत होता, पण मी ते ऐकून घेतलं नव्हतं. नेसत्या कपड्यानिशी त्याला घरातून मी हाकलून दिला होता. गेली रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला नव्हता.
केशा हे एकच भावंड माझ्यावर अवलंबून होतं. वडिलांच्या माघारी भल्या बुऱ्या कशाही अवस्थेत मी त्याला सांभाळलं होतं, वाढवलं होतं. शालेय शिक्षण घेत असल्यापासूनच त्याने अनेक भानगडी अंगावर आणल्या होत्या, पण त्यावेळी वडील हयात होते. केशाच्या भानगडी निस्तरता निस्तरता त्या अनेकदा मेटाकुटीला येत असत हे मी बघितलं होतं. माझाही त्याला फार धाक होता असं नाही. सर्कशीतल्या वाघापुढे जळता गोल धरून त्यातून त्या वाघाला उडी मारायला लावता तशा अनेक उड्या त्यांनी मलाही मारायला लावल्या होत्या. मी हटलो नव्हतो. अंगाला चटके बसले होते, पण कातडी जळली नव्हती. आत्ताचं त्याचं प्रकरण विलक्षण चीड आणणारं होतं. BScच्या दुसऱ्या वर्षाची वार्षिक परीक्षा तोंडावर आली होती आणि नेमका त्याच वेळी हा कार्टा कॉलेजमधनं हाकलला गेला होता. मी संतप्त होतो, व्यथित होतो. केशाला हाकलून दिलं हे बरं केलं असं माझ्या एका मनाला वाटत होतं. दुसरं मन आगाऊ सभ्यपणानं माझ्या करण्यातली चूक गंभीर आवाजात माझ्या कानावर घालत होतं. रात्रभर झालेल्या जागरणामुळे डोळे चुरचुरत होते, लाल झाले होते. त्यांच्या कडा उगीचच्या उगीच पाझरत होत्या आणि दिसू नये तो चेहरा उगाचच डोळ्यांपुढे येत होता. केशाचाच चेहरा होता तो. सावळा देवीच्या वनांनी चिताडलेला, तरीसुद्धा तजेलदार. तसे त्याच्यात काही गुणसुद्धा होते, पण यावेळी त्याच्या गुणांचं पारडं हवेत पालथं झालं होतं आणि दुर्गुणाच्या पारड्यानं जमिनीवर जडशीळ बैठक मारलेली होती. या जन्मात तुझं तोंड बघणार नाही अशा प्रतिज्ञेवर मी त्याला हाकलून दिला होता. त्याचं ते तोंड पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर येत होतं. मी त्याच्यावर संतापलो होतो, तसाच माझ्यावरही तापलो होतो. तो काय आता लहान नव्हता, चांगला 21 वर्षाचा घोडा होता. तो कुठे गेला असेल याची मला चिंता वाटायचं काही कारण नव्हतं, पण मला तशी चिंता वाटत होती. मी अस्वस्थ होतो, विलक्षण अस्वस्थ होतो. आणि नेमके त्याच वेळी करमरकर मास्तर माझ्याकडे आले होते. या काका म्हणणं भाग होतं म्हणून मी म्हणालो. करमरकर मास्तर आले. बैठकीच्या खोलीतल्या रेडिओ सेटच्या खुर्चीजवळ बसले. मी त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसलो. एक दोनदा त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मग ते आपले वर्तमानपत्र चाळत बसले. बायकोनं चहा आणला. मोठी मुलगी जामानिमा करून कुठेतरी निघून गेली. धाकटं पोरही बैठकीवरनं एकदा नागडी रपेट मारून गेलं. मास्तरांनी त्याला धरण्याचा प्रयत्न केला. ते सुटून आत आपल्या आईकडे पळालं. 20 मिनिटं होऊन गेली. मी आणि मास्तर परस्परांशी काही बोललोच नाही. शेवटी मास्तरांनीच विचारलं, काय तब्येत बरी नाही आहे का आप्पा तुझी? ठीक आहे की, तब्येतीला काय होतंय असं म्हणत मी उठलो. चहाचे उष्टे पेले आणि तरई घेऊन स्वयंपाक खोलीकडे गेलो. ते सामान आत ठेवून बाहेर आलो. तेवढ्यात मास्तर उठून उभे राहिले. त्यांचा पवित्रा निघून जाण्याचा आहे हे लक्षात आल्यामुळे मी विचारलं, अहो निघालात काय काका? आणि सहज आला होतात ना तुम्ही? हां, आलो होतो सहजच. काका असं म्हणाले, पण ते सहज आलेले नव्हते. त्यांना काहीतरी बोलायचं होतं. वयानं वडील, जवळचे आप्त या नात्यानं केशाचं कर्तृत्व त्यांच्या कानी घालून मला मन मोकळं करता आलं असतं, पण मी नाही केलं ते. धाकट्या भावाचं अपयश हे एका अर्थानं माझंही अपयश होतं आणि ते स्वकीयाजवळसुद्धा मान्य करण्याचा माझा स्वभाव नव्हता. त्यांचं काहीही ऐकून घ्यायची माझी मनस्थिती नव्हती, पण त्यांना मात्र काहीतरी सांगायचं होतं. घुटमळल्यासारखं करत ते म्हणाले, एक काम होतं रे तुझ्याकडे. अहो मग सांगा की. मी खुर्चीकडे हात दाखवला. माझ्याकडे बघत बघत मास्तर खुर्चीत बसले. खिशातनं एक पत्र काढत म्हणाले, सोलापुराहून एक पत्र आलं आहे. कुणाचं पत्र आहे? कशाबद्दल आहे? कोणी आहेत प्रोफेसर कुलकर्णी म्हणून, कुमुदविषयी लिहिलं आहे त्यांनी. केशासारखा कुमीनं सुद्धा काही प्रताप केला का काय अशी धास्ती माझ्या छातीत उमटली. मास्तरांनी पत्र पुढे केलं. मी ते वाचलं. निळ्या रंगाच्या रेशमी कापडासारखा पोत असलेल्या गुळगुळीत नोटपेपरवर निळ्या शाईनं तिरक्या अक्षरात लिहिलं होतं, तीर्थरूप राजमान्य राजश्री बाबासाहेब करमरकर यासी स न वी. माझं पत्र बघून आपल्याला आश्चर्य वाटेल, पण कुणा मध्यस्थामार्फत चौकशी करण्यापेक्षा स्वतः प्रामाणिकपणे लिहिणं बरं असं मला वाटलं. गेल्या डिसेंबर महिन्यात नवी कन्याशाळा या संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा पाहुणा म्हणून मी पुण्यात आलो होतो.
शाळेतल्या मुलींच्या मेळाव्यात मी आपली कन्या कुमुदिनी हिला बघितलं. निसंकोचपणे लिहितो याची क्षमा करावी. मला ती मुलगी फार आवडली. तिचं वय विवाह योग्य असल्याचं दिसलं. अन्यत्र कुठे आपण बोलणी करत असाल तर माझं हे पत्र आपोआप निरर्थक ठरेल, पण अशी बोलणी केली नसली तर मी तिला मागणी घालू इच्छितो. मी गेल्याच वर्षी पुणे विद्यापीठातनं मराठी विषय घेऊन MA झालो. सांप्रत इथल्या भगवानदास विद्यालयात लेक्चरर म्हणून कामाला लागलो आहे. याच सोलापूर जिल्ह्यात वझरे नावाच्या गावी माझी थोडीशी शेती आहे. आई आणि धाकटा भाऊ तिथे आहेत. सुस्थित म्हणावी एवढीच माझी सांपत्तिक स्थिती आहे. आपलं होकारार्थी पत्र आल्यानंतर फोटो वगैरे पाठवीन. कुमारी कुमुदिनीस नमस्कार. पत्राच्या उत्तराची वाट बघतोय. आपला श्रीधर मुकुंद कुलकर्णी. मी पत्र वाचलं. मला सुद्धा नवल वाटल्या वाचून राहिलं नाही. आंधळ्याच्या गायी परमेश्वर राखतो म्हणतात ना, ते पटलं. नकळत माझ्या आवाजाला हर्षाची किनार आली आणि मास्तरांना उद्देशून म्हणालो, अहो उत्तम आहे की, बोलवून घ्या या मुलाला. अनायसे स्थळ आलंय, विचार कसला करताय? हां तेच म्हणतोय रे मी. मास्तर मनमोकळेपणानं हसलोय आणि पुढे म्हणाले, म्हटलं सल्ला विचारलेला बरा. मग लिहितो मी या कुलकर्ण्यांना तसं. हां हो जरूर लिहा, लगेच लिहा. मी म्हणालो. एखाद्या मूल्यवान कागदासारखा हाताळत मास्तरांनी ते पत्र परत खिशात ठेवलं आणि माझा निरोप घेऊन ते निघून गेले. माझ्या डोक्यावरचा ताण थोडासा सैल पडल्यासारखा झाला. चुलत बहिणीचं लग्न सहज ठरलं आणि खस्ता खाऊन वाढवलेला सख्खा भाऊ मात्र कॉलेजातनं हाकलला गेला. ही विसंगती माझ्या मनाला बोचल्याशिवाय राहिली नाही. मास्तरांनी बोलवल्याप्रमाणे तो मुलगा आला. मुलानं मुलगी बघणं, मुलीनं मुलगा बघणं हा समारंभ माझ्याच बेराडी झाला. दोघांनी एकमेकांना पसंत केलं. मास्तरांना एक दिडकीसुद्धा कर्ज काढायला लागलं नाही. शास्त्रोक्त समारंभ मात्र व्यवस्थित पार पडले. कदम मास्तरांची कुमुद सोलापुरी गेली सुद्धा. केशा लग्नाला आला होता म्हणे, पण मला काही तो दिसला नाही. कुठे राहत होता, काय खात होता, देवाला माहिती. त्याची वास्तपुस्त मुळीच करायची नाही हे मी मनाशी ठरवूनच टाकलं होतं. मास्तर अधूनमधून आमच्याकडे येत. एकदा सहज बोलता बोलता त्यांनी कुमुद श्रीधरच्या प्रेमाविषयी सांगितलं. ते म्हणाले, आमचे जावई मुलीच्या डोळ्यांवर फार प्रसन्न झाले होते म्हणे. इथला स्नेहसंमेलनाचा समारंभ आटोपून सोलापूरला गेले तेव्हापासून त्यांना डोळ्यांची चित्र रेखाटण्याचा नाद लागला. त्यांच्या मातुश्रींनीच सांगितलं. हे सांगून झाल्यावर मास्तर प्रसन्नपणे हसले. जबाबदारीतून सहजपणे सुटल्याचा आनंद त्यांच्या वृद्ध डोळ्यात चमकून उठला. वास्तविक या विषयावर मी त्यांना आणखीन काही प्रश्न विचारायला हवे होते. ते खुल्ले असते. कुमुदच्या संसाराच्या आणखीन काही कथा त्यांनी मला सांगितल्या असत्या. त्यांच्या आनंदात मी भागीदार झालो असतो तर त्यांचा आनंद अधिक वाढला असता. पण मी तसं केलं नाही. मास्तरांनी जो डाव सहज जिंकला होता त्या डावात मी पूर्ण पराजयाचा धनी झालो. माझा धाकटा भाऊ केशव कुठेतरी भरकटला होता, माझ्यापासून फुटला होता. त्याचं आयुष्य योग्य रस्त्याला लावणं माझ्या ताकदीबाहेरचं झालं होतं. कुमुदच्या लग्नाला 6-1 महिने झाल्या असतील नसतील ती माहेरी म्हणून आली. एका संध्याकाळी एकटीच ती माझ्या घरी आली. तिला बघून मी थक्क झालो. जगावेगळ्या सुलभतेनं झालेला तिचा विवाह तिला मुळीच मानवला नव्हता. तिच्या अंगवठ्यातला ताठा ओसरला होता. चेहरा पांढरा फटफटीत पडला होता आणि मुख्य म्हणजे विलक्षण डोळे कळाहीन झालेले होते. मी चरकलो. तिने काही थांगपत्ताच लागू दिला नाही. माझ्या बायकोनी तिची खूप थट्टा करायचा प्रयत्न केला, पण ती खुल्ली नाही ती नाहीच. आठवडा गेला, महिना गेला. कुमुद पुन्हा सासरी गेली नाही. मधूनमधून ती आमच्याकडे येत होती, पण ती फक्त वडिलांच्या प्रकृतीविषयी बोले. केशाविषयी आकारण चौकशी करे. आपलं सासर, सासू, पती यांच्याविषयी मात्र तिने काहीही सांगितलं नाही. केशवचं काय झालं असेल या प्रश्नाचा एक स्वर माझ्या विचाराच्या मागे कायम वाजत होता. त्यात आणखीन एका स्वराची भर पडली की ही विलक्षण डोळ्यांची मुलगी असुखी का? नुकतीच दिवे लागण झाली होती. कधी नव्हे ते रेडिओवर एक भरं बाहुगीत वाजत होतं. कधी नव्हे ते मी ते ऐकत बसलो होतो. खेळून खेळून दमलेलं माझं धाकटं मूल शेजारच्या कोचावर उताणं झोपलं होतं.
त्याचा एक पाय कोचाच्या पाठगादीवर वळवळत होता, तो उघडाच होता. मी उगीच उठलो, त्याचा पाय खाली घेतला, त्याच्या उघड्या मांड्यांवर एक टेबल क्लॉथ टाकून दिला. बायको आणि मुलगी आज स्वयंपाकघरात होत्या. कोथिंबिरीचा खमंग वास बाहेरपर्यंत दरवळत होता. त्यांनी बहुतेक कोथिंबिरीच्या वड्या आरंभल्या होत्या. मला उगाचच आठवलं की केशवला कोथिंबिरीच्या वड्या फार आवडतात. आता केशव पुन्हा येणार नाही, आपल्या वहिनीजवळ कोथिंबिरीच्या वड्यांसाठी हट्ट करणार नाही, या विचारानं मी उगीचच थोडा कष्टी झालो. परवाच कोणीतरी केशवविषयी मला सांगितलं होतं. खरं का खोटं देव जाणे. त्यांनी म्हणे कुठेतरी एक लहानसा व्यवसाय सुरू केला होता, स्टेनलेस स्टीलची भांडी बनवण्याचा. मूर्ख. चांगला BSc MSc झाला असता तर नोकरी मिळाली असती, मुली सांगून आल्या असत्या. अप्पा आहेत का घरात? मास्तरांच्या आवाजानं माझ्या विचारांची साखळी तुटली. अहो आहे की, या ना काका, मी म्हणालो. मास्तर आत आले. आत आल्या मी त्यांना पहिला प्रश्न विचारला, काय कुमुद काय म्हणतेय? मास्तरांनी काही उत्तर दिलं नाही. एक दीर्घ निश्वास टाकून ते रेडिओ शेजारच्या खुर्चीत बसले. मी रेडिओ बंद करून टाकला. कोचावर झोपलेला मुलगा हलला होता. त्याचे दोन्ही पाय पुन्हा उघडे पडले होते. आता आम्ही त्याला एका कुशीवर झोपवला आणि कमरेपासून खालच्या उघड्या भागावर ते टेबल क्लॉथ नीटपणे अंथरून टाकलं, त्याच्या अंगावर पांघरून टाकून दिलं. सुमती कुठं? मास्तरांनी विचारलं. आहे आत. आणि शाईला? ती आईला मदत करते स्वयंपाकात. असू दे. मास्तरांनी पुन्हा एक निश्वास टाकला आणि ते म्हणाले, केव्हा तरी त्यांच्या कानावर हा विषय जाणारच आहे. माझ्या तोंडातून फक्त आश्चर्योद्गार निघाला. सांगणं भागच होतं. कोणाला तरी सांगितल्या वाचून त्यांच्या मनातली मळमळ मोकळी होणार नव्हती. आणि माझ्या इतका त्यांचा जवळचा आप्तही नव्हता, म्हणून मास्तर मला सांगायला लागले हळू आवाजात, व्यथित सुरात. ते म्हणाले, अप्पा अरे कुमीचं आयुष्य वाया गेलं रे. म्हणजे? सासरी तिला सुख नाही. परिस्थिती बरी आहे की त्या लोकांची? परिस्थिती बरी आहे. नवरा तरणा बांड आहे, दिसायला सुंदर आहे, सुदृढ आहे. मग काय व्यसन बिसन आहे का त्याला? नाही रे, अजिबात नाही. सुपारीसुद्धा खात नाही. अत्यंत सच्छील माणूस आहे. शिकवतो फार छान. लवकर प्रोफेसर होईल तो. मग काय सासू जाजबीज करते का तिला? अरे सासू राहते कुठे सोलापुरात? ती असते आपल्या खेड्यावर. एकदा दोनदा कुमी तिथे गेली होती, तेव्हा तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं केलं त्या म्हातारीनं. मग कुमीला सुख नाही म्हणता ते का? अरे ते कुमीनंही मला कधी सांगितलं नाही. आज जावई बापूंचं पत्र आलं, त्यामुळे मला उलगडा झाला आहे. जावयाचं ते पत्र खिशातनं काढता काढता मास्तरांना विलक्षण हुंदका आला. त्यांचे डोळे पाजरायला लागले, ओठ थरथरायला लागले. मोठ्या कष्टाने त्यांनी तो आवेग आवरला आणि ते पत्र मास्तरांनी माझ्या हातात दिलं. मी ते पत्र वाचलं आणि माझे डोळे सुन्न झाले. इतका चमत्कारिक आणि अवघड विषय त्या तरुण माणसानं अत्यंत सुस्पष्टपणे लिहिला होता. फार हळुवारपणे लिहिला होता. कशाची गुप्तता राखली नव्हती, काहीही चोरून ठेवलं नव्हतं. जीवनाचं सुख घ्यायचं असेल तर कुमुदनं आपल्याशी घटस्फोट घ्यावा आणि योग्य अशा तरुणाशी पुन्हा लग्न करावं असं त्यांनी कळकळीने सुचवलं होतं. त्याच्या लिहिण्यात निराशा होती, पण कटुता नव्हती. तो अजूनही कुमुदवर प्रेम करत होता. आपल्या पत्नीला समागमाचं सुख आपण मुळीच देऊ शकलो नाही, हे अत्यंत हळुवारपणे आणि अत्यंत कष्टाने त्यांनी मान्य केलं होतं. कोचावर झोपलेला अरविंद एकाएकी जागा झाला. रडल्यासारखं करत उठून बसला. त्याच्या पायावर घातलेलं टेबल क्लॉथ ओलं झालं होतं. मी त्याला अलगद उचलला आणि आत नेला. शैलानं त्याला घेतला. सुमती बाहेर आली. तिने ओलसर झालेला कोच कोरडा केला. मास्तर एकटक कुठेतरी बघत होते. त्यांचे डोळे कोरडे ठणठणीत झाले होते, ताठरल्यासारखे झाले होते. काहीतरी तोड काढली पाहिजे रे बाबा यातनं, एवढंच म्हणून ते उठले. जावयाचं ते पत्र त्यांनी परत आस्थेनं खिशात ठेवलं आणि तो दुःखी म्हातारा उठला, पाठमोरा झाला, निघूनही गेला.
रात्री सुमतीने मला अनेक प्रश्न विचारले. कुमुदची शोककथा मी तिला समजावून सांगू शकलोच नाही. एकांतात प्रत्यक्ष पत्नीला सुद्धा ती समजावून सांगणं माझ्या सुसंस्कृत मनाला जड वाटलं. बरोबर 1 वर्षानंतर मला केशवचं पत्र आलं. केशवचं पत्र कसलं? छापील निमंत्रण पत्रिका होती ती. आम्ही उभयता वर्ष प्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर नोंदणी पद्धतीनं विवाहबद्ध होतोय, आपले शुभाशीर्वाद असावेत. केशव करमरकर, कुमुदिनी करमरकर. त्या पत्रिकेचं अक्षर आणि अक्षर माझ्या डोळ्यात ठिणग्या उडाव्यात तसे उडाले. पत्ता कुठला तरी सोलापूरचा होता. कार्यस्थळ दिलं होतं. स्वागत समारंभाची वेळ सांगितली होती. माझे डोळे भडकले, माझ्या काळजालाच आग लागली. बायकोला न सांगता नुसत्या पायजमा शर्टानिशी पायात चपला सरकवून मी घराच्या बाहेर पडलो. बस पकडली, काकांच्या वाड्यात आलो. काकांच्या दाराला कुलूप होतं. शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारण्यात काही अर्थ नव्हता. मी मास्तरांच्या खाणी ओरडलो असतो ते माझं मन ओरडत होतं की सख्या चुलत भावाशी लग्न. अनाचार, शुद्ध पापाचार आहे हा. हा प्रपंच होणार नाही, हा वंश वाढणार नाही, हा वंश वाढता कामा नये. मी परत फिरलो. उन्हातून चालत माघारी निघालो. उन्हानं डोकं तापत होतं. पाय घराच्या दिशेनं धावत होते. डोकं विचारानं तापत होतो आणि माझे विचार त्याच घटनेचा मागोवा घेत होते. केशानं आपला तो उद्योग सोलापुरात सुरू केला असेल. सांगणाऱ्याने असंच काहीतरी शहराचं नाव सांगितलं होतं. त्यावेळी मी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. विवेक नावाची वस्तू केशाजवळ रतीमात्र नव्हती. प्रिन्सिपॉलनी त्याला रस्टिकेट केला तेव्हाही असंच काहीतरी झालं होतं. डेमॉन्स्ट्रेशन करणाऱ्या बाईच्या अंगाशी त्यांनी लगट केली होती. तिथे बरेच विद्यार्थी होते. पुरावा भरपूर होता. प्रिन्सिपॉलने घेतलेला निर्णय योग्य होता. कुमीच्या डोळ्यांनी त्यालाही भूल घातली असेल. तीही तहानेनं तडफडत होती, समुद्राच्या वाळवंटात उन्हानं तडफडणाऱ्या कुत्रीसारखी. काय करावं मला मुळी सुचेना. केशाप्रमाणे काका आणि त्यांची कुमी यांच्याशी असलेले आपले संबंध संपले. ती सगळेजण जिवंत आहेत का मेलेत याचा विचारसुद्धा नको. या निर्णयानं मला थोडंसं बरं वाटलं. त्या तिघांनाही विसरण्याचा मी प्रयत्न करायला लागलो. मला आवडत नाही हे पूर्णपणे कळल्यावर माझ्या बायकोनंही त्या विषयात बोलायचं सोडूनच दिलं. बरोबर 12 वर्ष झाली या गोष्टीला. हैदराबादला शैलाच्या संसारात 4 दिवस राहून मी पुण्याला येत होतो. गाडी सोलापूर स्टेशनवर थांबली. पहाटेची वेळ. मी खालच्याच बर्थवर झोपलो होतो. दार उघडलं गेलं. 4 वर्षाचं मूल काखेवर घेतलेला एक 40शीच्या सुमाराचा मनुष्य आधी आत आला आणि त्याच्या पाठोपाठ त्याची पत्नी आणि 2 मुलं वर चढली. ते कुटुंब गलबल करायला लागलं. सामान लावायला लागलं. गाडीतल्या दिव्यांचा उजेड आणि पहाटेचा उमलता उजेड यात त्या माणसाला मी ओळखलं. वय वाढल्यामुळे तो थोडासा स्थूल दिसत होता इतकंच. बाकी रंग तोच, पेहराव तोच. तसंच काचा मारून नेसलेलं शुभ्र धोतर, शेक्सपिरियन कॉलरचा कडक शर्ट, चॉकलेटी रंगाचा कोट, डोक्यावर काळी भोर टोपी. हातातली बॅग त्यांनी वरच्या बर्थवर ठेवली. त्या बॅगवर लिहिलेली अक्षरं पडल्या पडल्या मला सहज वाचता आली. प्राध्यापक श्री मु. कुलकर्णी. मी पांघरून तोंडावर ओढून घेतलं. तो तोच होता, कुमुद करमरकरचा पहिला नवरा. त्यांनी पुन्हा लग्न केलं होतं. त्याची दुसरी बायको त्याच्या संसाराशी पूर्ण समरस झाल्याचं दिसत होतं. ती 3ही अपत्य त्यांचीच होती. तो मनुष्य ढोंगी नव्हता, सभ्य होता, अतिशय सभ्य होता. मी डोक्यावरचं पांघरून काढलंच नाही, पण झोप लागणं अशक्य होतं. केशाचं तोंड मी पुन्हा पाहिलं नव्हतं, पण तो वाढत राहिला होता. त्याचा कारखाना भरभराटीला आला होता. कुमुद आणि तो नुकतेच विलायतेला जाऊन आल्याचं मी वृत्तपत्रात वाचलेलं होतं. त्यांनाही अपत्य झाली होती, तीही वाढत होती. काही खटकलं नव्हतं, काही थांबलं सुद्धा नव्हतं.
गाडी चालू झाली की दिवसाचा प्रकाश आत येणार होता आणि माझा चेहरा उघडा पडला की श्रीधर कुलकर्णी तो अचूक ओळखणार होता. त्याच्याशी बोलणं मग मला भाग पडणार होतं. जुने संदर्भ निघणार नाहीतच अशी खात्रीच नव्हती. मला ती बोलणी टाळायची होती, पण ते जवळजवळ अशक्य होतं. पुणं अजून लांब होतं. 10 वाजेपर्यंत तोंडावर पांघरून घेऊन पडून राहणं कठीण होतं. झोप येणंही शक्य नव्हतं. गाडी हलली. सांभाळ हं कुमू, अण्णा येईल कुर्डुवाडीला, पोचल्यावर पत्र लिहा बरं का, सुले पाप्या ठिक्की, असं म्हणत म्हणत त्यांनी खाली उडी टाकली. सर्व मुलांनी आणि त्यांच्या आईने त्याला टाटा केलं. गाडी चालू झाली आणि मी जोरात निश्वास सोडला. कदाचित तो त्या कुटुंबाला ऐकूही गेला असेल. मला ओळखत होता, तो मात्र उतरून गेला होता. आता त्यांच्यापैकी कुणीही मला ओळखणार नव्हतं. काय घडलं असावं, कसं घडलं असावं, या अनुत्तरित प्रश्नांचा पाठपुरावा करायला माझा मी मोकळा झालो होतो आणि गाडी चालतच राहिली होती. श्रोते हो, ही होती गदिमांच्या लेखणीतनं साकारलेली कथा. कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर लिहून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात गदिमांच्या आणखीन एका कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.